मी अतुल दयानंद सोळसकर. महिंद्रा विरोच्या अगोदर माझ्याकडे महिंद्रा बोलेरो पिकअप चालवण्यात आलेली आहे. महिंद्रा विरोमध्ये मायलेजमध्ये भरपूर फरक आहे. विरोचा ॲव्हरेज जास्त असल्यामुळे ना डिझेलमध्ये बचत होऊन बेनिफिट नफा जरा जास्त पडतोय. या गाडीमध्ये जास्त माल वाहतूक होण्याची क्षमता आहे. गाडी घेताना आम्ही या गाडीमध्ये एवढं पाहिलं की गाडी टोटल कम्फर्टेबल आहे. CCTV पाठीमागं आहे. AC वगैरे सगळं कॅबिन चांगलं आहे. कसं या गाडीमध्ये पॉवर स्टेरिंग असल्यामुळे कमी जागेत ही गाडी बसू शकते. कच्च्या रोडनं कुठनं सुद्धा निघू शकते. कुठल्याही गोष्टीची आम्हाला अजूनपर्यंत काही अडचण नाही. महिंद्रा विरो ही गाडी चालवताना आम्हाला लक्झर टाईप चालवल्यासारखं गाडी वाटते. गाडीचा लुक इतका चांगला आहे की गाडीला कोणी नावच ठेवू शकत. खूप सेफ्टी असं वाटतंय. एअरबॅग दिलेले आहेत. ज्यावेळेस माझ्याकडे पिकअप होती त्यावेळेस 1-2 टन माल भरला तर गाडी चालवायला अडचण येत होती. आता गाडीत कितीही माल भरला आणि काय झालं तरी चालवण्यास कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. लांब कुठं जायचं असलं तर 18-19चं मायलेज तर देतीच 100%. ॲल्ब्यू कमी झालं तर त्याचे लेवलचे सिग्नल आपल्याला भेटतात. माझ्या परिवारामध्ये माझी मिसेस, 2 मुले, आई वडील. आता ही महिंद्रा विरो गाडी घेतल्यापासून कंपनी लाईनला जरा जास्त ट्रिपा व्हायला लागल्यात आमचा आणि फायदासुद्धा जास्त होतो. ज्याला जर ही गाडी घ्यायची असेल तर त्यानं 100% ही गाडी घ्यावी. परिस्थिती सुधारत चालते या गाडीमुळे आणि महिंद्रा गाडीमध्ये मेंटेनन्स अजिबातच नाही आहे. म्हणून आम्ही महिंद्रा गाडी घेतलेली आहे.